नमस्कार, मी अमोल पाटील. संकल्प एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तेजसची स्टोरी जाणून घ्यायची आहे. माझ्यासोबत तेजस इंगळे आहे. त्याचं रिसेंटली फेडरल बँक ऑफ इंडियामध्ये स्केल 1 ऑफिसर म्हणून फायनल सिलेक्शन झालेलं होतं. तर पहिले तर तेजस, तुला खूप खूप अभिनंदन. थँक्यू. फायनल सिलेक्शन झाल्यानंतर पहिले तुझी भावना काय? कारण की थंबनेल बघता सगळ्या विद्यार्थ्यांना खूप आतुरता आहे की बॅच चालू असताना 15 लाखाचं पॅकेज कसं काय लागलं आणि नेमकं त्या बाबतीत तुझी काय भावना आहे? सर ॲक्च्युली जसंच बॅच चालू झाली होती, ॲक्च्युली टोटली अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी की इतका लवकर माझा जॉब लागणार. कारण की मी पण एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढा लवकर मला सिलेक्शन भेटणार. तर मग माझे पॅरेंट्स वगैरे पण म्हणजे खूप खुश आहेत माझ्यापेक्षा. कारण की त्यांना पण एक्सपेक्ट नव्हतं की हा एवढा लवकर याचा जॉब लागणार म्हणून. बरोबर. नेमकं तुझी बॅच कधी चालू झालेली होती? माझी बॅच झाली होती सर 24 जूनला. बरं, आता 24 जूनला बॅच चालू झाली, अराउंड ऑक्टोबरच्या आसपास जी नोटिफिकेशन आलं होतं त्याला जॉब लागलाय तेजसला. तर फर्स्ट टाइम जेव्हा घरी सांगितलं होतं तेव्हा घरच्यांचे नेमके एक्सप्रेशन्स काय होते? सर घरचे तर एवढे खुश होते. स्पेशली माझे मम्मी तर घरीच होती, पप्पा ड्युटीवर होते. पप्पांना माहीतच नव्हतं स्टार्टपर्यंत, सॉरी एंडपर्यंत. मम्मीला पहिले फोन करून सांगितलं की मम्मी असं असं झालं म्हणून सिलेक्शन झालंय. तेव्हा मी क्लासमध्येच होतो तेव्हा, म्हणजे पहिले तर फॅकल्टीजला सांगितलं, मग घरी फोन करून सांगितलं. तर मम्मीचं एकदम खुश, अनएक्सपेक्टेड, लाईक कसं एकदम अचंबित झाली मम्मी. त्यांना विश्वास बसला का की 3 महिन्यातच त्याला जॉब लागला का, मजाक करतोय? नाही, मग सांगितलं त्यांना, मम्मीला हे पाठवलं, माझं आपलं स्क्रीनशॉट वगैरे पाठवला. मग खूप खुश झाली. म्हणजे मग घरी ये लवकर. मग क्लास वगैरे कम्प्लीट केला, मग घरी गेलो. मग त्याच्यानंतर रात्री पप्पा आणले, पप्पांना पण तेव्हाच सांगितलं मी. पण सगळे एकदम खुश होते सगळे. बरं, हा रिझल्ट बघत असताना तुला विश्वास होता का आपल्याला जॉब लागणार आहे इतक्या लवकर? म्हणजे सर इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला थोडा एक पॉझिटिव्ह हे होतं, वाईब होतं की हा होऊ शकते. पण म्हणजे 3 महिन्यात मला जॉब लागेल याची मी कधी एक्सपेक्टेडच नव्हतं केलं. ओके, बघा, या फेडरल बँक स्केल 1 ऑफिसरचा हा प्रवास, नेमका याला जॉब कसा लागला तेजसला, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण येऊया की तेजसचं एज्युकेशन काय झालेलं आहे त्या बाबतीत. तेजस, थोडं डिटेलमध्ये आपले जे नवीन विद्यार्थी आहेत, जुने विद्यार्थी आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुझी एक सक्सेस स्टोरी पुढे गेली पाहिजे, त्या उद्देशानं एज्युकेशन बॅकग्राऊंड तुझं काय होतं? तर माझं एज्युकेशन पुरं याच्यात साऊथ साईडमध्ये झालेलं आहे, चेन्नईमध्ये, तामिळनाडू. तर तिथं मी 1st to 10th क्लासपर्यंत, 12th पर्यंत, 7 to 10th पर्यंत तिथंच होतो. स्कूलिंग तिथे केली. त्याच्यानंतर मी बॅचलर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन BCA SRM युनिव्हर्सिटी चेन्नईमधनं केलं. आणि त्याच्यानंतर MCA सेम युनिव्हर्सिटी, तिथनंच MCA पण केलं. आणि बाकीचं बस, आणि बाकीचं मग इथं आल्यानंतर मग संकल्प जॉईन केलं. मग बरं, नेमकं संकल्प एज्युकेशनला तू कधी बॅचेस जॉईन केलेल्या होत्या? संकल्पला सर ते पहिलीच बॅच होती माझी, 24 जूनची. ओके, आपली जून महिन्यामध्ये चालू झालेली ऑफलाईनची बॅच. आणि तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे? घरात कोणी जॉबला आहे का? त्याचं काही तुझं मोटिवेशन काय होतं त्यामागं? तर माझे वडील जे आहेत ते CISF मध्ये आहेत, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेसमध्ये. तर आणि माझी ताई ते आकाश इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चरर आहे. आणि माझी मदर हाऊसवाईफ आहे. आणि माझं इन्स्पिरेशन याच्या मागं हे होतं की माझे ॲक्च्युली फॅमिलीमधनं 1-2 माझे जे सिनियर्स आहेत ते पण होते बँकेमध्ये. तर त्यांचं बघून पण मग मी एक इन्स्पिरेशन मला भेटलं की याच्यात करायचं आहे म्हणून. जसं तेजसनं सांगितलं की त्याची बॅच जून महिन्यामध्ये चालू झाली होती, जून 2024, बरोबर? हो सर. सप्टेंबर ऑक्टोबरच्या अराउंड त्याचं नोटिफिकेशन आलेलं होतं. बॅच चालू असताना हे नोटिफिकेशन आलं आणि स्केल 1 सारख्या एक्झामला आपण अप्लाय करावं हे तुला कसं सुचलं आणि ते तू अप्लाय केलं याची माहिती कुठून भेटली होती तुला? सर ॲक्च्युली याची माहिती मला आकाश सरांच्या व्हिडिओ थ्रू भेटली. कारण की आकाश सर एक्झाम अपडेट्सची व्हिडिओ रेग्युलरली युट्यूबवर टाकत राहतात. तर मग जेव्हा मी बघितलं होतं ABD संकल्प ग्रुपवर, तर मी लिंक होती तिथं, तर यूट्यूबवर व्हिडिओ बघितला. तर तिथं चांगली गोष्ट ही होती की तिथं ॲक्च्युली PG कम्प्लीट विचारलेलं होतं त्या पर्टिक्युलर एक्झामसाठी. तर त्याच्यासाठी मी इलिजिबल होतो. तर मग मी लगेच फॉर्म नाही भरला, मी फॅकल्टीजकडे पण गेलो, त्यांना विचारलं सर अप्लाय केलं पाहिजे का? सर बोलले कर, बिंदास अप्लाय कर जर एलिजिबल असणार तर. तर मग मी अप्लाय वगैरे केलं. मग तिथनं मला माहीत पडलं की म्हणजे आकाश सरांच्या व्हिडिओ थ्रू मला माहीत पडलं की अशा एक्झाम्स वगैरे पण आहेत म्हणून.
बघ अजून एक पुढचा इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की बॅच चालू आहे तुझी, त्या अगोदर तू कुठलीही एक्झाम दिलेली नव्हती IBPS ची. हो सर. आणि हा तुझा पहिलाच अनुभव होता. हो सर. तर मग याच्या मागे तुला अगोदरच्या एक्झामचे पॅटर्न किंवा ह्या कुठलाही अनुभव नसताना बॅच चालू असताना फक्त 3च महिने झाले, त्याचं तू प्रिपरेशन कसं केलं नेमकं? हो सर, ऍक्च्युली जसं बॅच चालू झाली आमची, तर मी बॅच चालू व्हायच्या पहिलेच जेव्हा मला ऍक्च्युली बेसिक आयडिया होता सिलेबसचा. मला माहिती आहे की बँकिंग एक्झाम्समध्ये पझल्सचा वेटेज खूप जास्त असते. पझल्स आणि जे बाकीचे टॉपिक्स आहेत, सिटिंग अरेंजमेंट वगैरे, पझल्स वगैरे, त्यांचा वेटेज खूप जास्त असते. तर मग मी डे 1 पासनं पझल्स वगैरे सॉल्व्ह केले. आमच्या बॅचमध्ये इव्हन स्टार्ट पण नव्हते झाले, पण मी डे 1 पासनं 4-4, 3-3 पझल सॉल्व्ह करायचे. आणि कॉन्ट्समध्ये पण मला हे माहिती होतं की DIचं पण जास्त वेटेज आहे, म्हणून मी टाइम टेबल असा बनवला होता की दिवसातून मला 3 पझल म्हणजे करायचेच आहे, 4 DI करायचेच आहेत. त्या हिशोबानं मग मी माझा टाइम टेबल ठरवला होता. बरं, त्याच्यामध्ये अजून काही एक्स्ट्रा गोष्टी, जसं की आपण जनरली बॅच मधल्या मुलांकडून स्पेशली ऑफलाईनच्या होमवर्क करून घेतो. प्रत्येक टॉपिक वाईज आपण रिझनिंग असेल, क्वांट असेल, इंग्लिश असेल, त्या होमवर्कचं काय महत्व आहे अभ्यास करत असताना? कारण की तुला 3 महिन्यात जॉब लागला. हे पॉसिबल नाही की आधीच तुझा सगळा अभ्यास झालेला होता, असं नाहीये. सोबत सोबत तू अभ्यास करत होता आणि फॉर्म पण भरलेला होता. तर मग हे न्यूजपेपर रिडिंग असेल, होमवर्क असेल, या गोष्टींचं काही महत्व आहे का? हो सर, ऍक्च्युली न्यूजपेपर रिडिंगचा खूप जास्त महत्व आहे, कारण की इंग्लिश जे एक्झाम मी दिली होती त्याच्यात इंग्लिश एकदम तुमचं टॉप नॉच पाहिजे. आणि बाकी जे होमवर्क्स वगैरे तुम्ही करता ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे क्विझेस देणं. तर मग आमच्या फॅकल्टीनं आम्हाला सांगितलं की स्मार्ट किडा प्लॅटफॉर्म आहे, तिथं टॉपिक्स तुमचे झाल्यानंतर तुम्ही क्विझेस वगैरे द्या स्टार्टिंगमध्ये. तर मी एक पण लिटरली असा टॉपिक नाही जे कम्प्लीट झाल्यावर मी क्विझेस नाही दिले. आता ऍक्च्युली मी प्रॅक्टिस मग प्लॅटफॉर्मवर क्विझेस द्यायचो सर. तर तिथं लेट्स सपोज आपल्या क्लासमध्ये सिलॉगचा टॉपिक खतम झाला, तर मी तिथं जेवढे पण सिलॉगचे क्विज होते ते सगळे दिले होते. म्हणजे झालेल्या टॉपिकच्या आधी तू टॉपिक वाईज क्विझेस कंप्लीट केले? हो सर. म्हणजे त्याचा बेस कंप्लीट करून घेतला. आणि म्हणजे नेक्स्ट जर डायरेक्शन डिस्टन्स टॉपिक जर चालू झाला तर मग क्लास चालू असतानाच पण क्विज देणं चालू केलं मी. असं वेट नाही केला की टॉपिक कधी खतम होणार. म्हणजे त्या टॉपिकची एकदा कन्सेप्ट फॅकल्टीने शिकवली आपल्याला, आपण लगेच त्याचे एक कन्सेप्ट कळाली तर त्याच्यावर क्विजेस चालू केले. आणि हे तू सगळं क्वांट, LR, इंग्लिश तिन्ही विषयासोबत. बरं, अजून याच्या पुढचा एक जोडून क्वेश्चन होता माझा न्यूजपेपरच्या बाबतीतला. त्याचा इम्पॉर्टन्स काय वाटतं तुला? जे इंग्लिशच्या बाबतीतच आहे का मग GAच्या बाबतीत पण आहे? हो, GAच्या बाबतीत बिलकुल आहे, कारण की न्यूजपेपरमध्ये तुम्ही न्यूज वगैरे जे म्हणजे याच्या कामोक्राज होता न्यूजच्या, तर ते न्यूज इनडायरेक्टली हेल्प करतात तुम्हाला, कारण की एक रीडिंग स्किल तुमची डेव्हलप होते आणि एक तुमचा प्रोसेसिंग थॉट पण डेव्हलप होते. वाचनाची सवय लागते आणि ते अल्टिमेटली तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण हेल्प करते. म्हणजे आपण नवीन स्टुडंटला असं म्हणू शकतो का की न्यूजपेपर रीडिंग करणं आणि होमवर्क हा पार्ट एखाद्या प्रिपरेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि गरजेचा आहे, तो केलाच पाहिजे. 100%. येस, बघा आपण जनरली सगळ्या बॅचेसमध्ये सांगतच असतो, मग ते ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, की न्यूजपेपर रीडिंग हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, ज्यातून इंग्लिश पण सुधरेल आपलं, सोबत जनरल अवेअरनेसचा अभ्यास होतो. आणि होमवर्क सारख्या पार्टला विद्यार्थी जास्त थोडं कंटाळवाना घेतात, पण टॉपिक संपेपर्यंत मला वाटते होमवर्क प्लस त्याच्या ऑनलाईन क्विजेस हा जर आपण ताळमेळ जर चांगला जुळवला तर त्याची पुढे सेक्शनल मॉक टेस्ट वगैरे देण्यासाठी आपल्याला निश्चित फायदा होतो. हो सर. ठीक आहे. पुन्हा तुझी जी आता एक्झाम झालेली होती फेडरल बँकेची, स्केल 1 ऑफिसरची होती, त्याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न काय होता, कोणते कोणते होते आणि त्याला इंटरव्ह्यू वगैरे होता का? हो, तर माझी फेडरल बँकची एक्झामचा पॅटर्न असा होता की 4 सब्जेक्ट होते. इंग्लिश, रिझनिंग, मॅथ्स, अजून आपला जनरल अवेअरनेस, अजून एक पार्ट होता सेल्स ऍप्टिट्यूड. हा, तर तो एवढा काही अवघड नव्हता, एक बेसिक टाइपचे क्वेश्चन्स होते त्याच्यात. तर आता इंग्लिश, रिझनिंग, आता हे तोच पॅटर्न आहे जो बँकिंगसाठी आपण इथं फॉलो करतो. त्याचं वेगळं काहीच नाही. जनरल बँकिंग जे आपण विद्यार्थी प्रिपरेशन करतात तोच पार्ट LR इंग्लिशचा होता. हो सर. ओके. आणि जनरल अवेअरनेसच्या बाबतीत तू तयारी, जसं सांगितलं की तू स्टडी IQचे व्हिडिओ पण बघायचा आणि बाकी न्यूजपेपर मधून पण कव्हर व्हायचं, पण हे बॅच चालू असतानाच तू करायचा? हो सर. ओके. आणि या अगोदर कुठल्याही अशी काय तू प्री पण दिली नव्हती आणि मेन्स पण दिली नव्हती? एक आपण म्हणू शकतो की खूप मोठं इन्स्पिरेशन असू शकते आपल्याला की बॅच चालू असताना GAचा अभ्यास करणे, कारण की खूप सारे विद्यार्थी आधी बॅच लावल्यानंतर जनरली आपण बघतो की क्वांट, LR, इंग्लिश याच्या मागे जास्त असतात आणि GAचं त्यांना वाटतं की एकदा प्री क्लिअर झालं की आपण नंतर मेन्सला GA कामी येणार आहे, तर ते डे 1 पासून GA करत नाहीत. पण एक आपल्या पुढे उदाहरण आहे की आपल्याला डे 1 पासून GA जर केलं आणि अचानक एखादी
सिंगल एक्झाम आहे अशी कोणती आपल्याला रिक्रुटमेंट आलेली आहे, किंवा आपला प्री अचानक एखादा निघलेला आहे आणि त्याच्यावर पुढे मेन्समध्ये जी आहे तर त्याचंही प्रिपरेशन जर सोबत आपलं झालं तर ते फायनल सिलेक्शनसाठी आपल्याला उपयोगी पडू शकते. ओके, एक्झामची लेवल कशी होती ज्यामध्ये क्वांट LR इंग्लिशचा स्पेसिफिक पार्ट? इंग्लिश मॉडरेट टू हार्ड होतं. ओके, इंग्लिश आणि अजून आपलं कॉन्ट्स पण मॉडरेट टू हार्ड आणि रिझनिंग इझी टू मॉडरेट. ओके, रिझनिंगचा. आणि जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन्स? जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन आता त्याच्यात फेडरल बँकची एक्झाम होती म्हणून एवढं डीप मध्ये नव्हते विचारले. ओके, आता जे जनरल अवेअरनेस मी करून गेलो होतो, लेट सपोज बँकिंग अवेअरनेस जे क्लासमध्ये आतिश सरांना घेतलेलं आहे, स्टॅटिक बँकिंग, त्याच्यावर लिटरली मी तुम्हाला सांगतो मला डायरेक्ट 7 क्वेश्चन्स भेटले. ओके, स्टॅटिक बँकिंगवर 7 क्वेश्चन्स डायरेक्ट. अजून बाकीचे थोडेफार जे रिसेंटमध्ये बँकिंगचे न्यूज आहेत, जसे मोठे मोठे SBI वगैरेचे न्यूज होते आणि प्रायव्हेटायझेशनचे, म्हणजे फेडरल बँकचं रिसेंट रिपोर्ट आली होती त्याच्यावर पण 1-2 क्वेश्चन होते. ओके, तर एवढं अवघड नव्हतं, बट जेवढं डीप मध्ये पण नव्हतं, म्हणजे बेसिक क्वेश्चन्स, पण स्टॅटिक बँकिंगचे क्वेश्चन्स होते त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर हा एक्झामचा पार्ट जो ऑनलाईन एक्झाम मध्ये क्वांट LR इंग्लिशचा पार्ट प्लस जनरल अवेअरनेस, पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू होता. ग्रुप डिस्कशन पण होता आणि पर्सनल इंटरव्ह्यू पण होते. तर ग्रुप डिस्कशनच्या पार्ट मध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन म्हणजे कोणता टॉपिक दिलेला होता, त्या बाबतीत थोडं आपल्याला विद्यार्थ्यांना कळलं तर अशा मिळत्या जुळत्या एक्झामला त्यांनाही फायदा होईल याचा. तर माझं जसंच प्री झाली क्लिअर, त्याच्यानंतर आम्हाला लगेच मेल आला की तुम्हाला एक ग्रुप डिस्कशन राऊंड पण क्लिअर करावं लागते. तर आमचं ग्रुप डिस्कशन राऊंड पण व्हर्च्युअल झाला होता झूमवर. तर मग आम्ही तिथं आय थिंक 10 to 11 मेंबर्स एका बॅचमध्ये होतो. तर तिथं जॉईन झाल्यानंतर आम्हाला एक टॉपिक दिला होता, कंबाईंड टॉपिक, वेदर द मून लाइटिंग शुड बी अलाउड ऑर नॉट. आता मून लाइटिंगचा अर्थ पण त्यांना दिला होता की तुम्ही एका कंपनीमध्ये जॉब करता आणि तुम्ही दुसऱ्या इकडे पण जॉब केलं पाहिजे का, असं सरकारने अलाउड केलं पाहिजे की नाही, तुमचे काय व्ह्यूज आहेत त्याच्यावर एक GDचा टॉपिक दिलेला होता. तर मग त्याच्यात मग मी जे होतो फेवरमध्येच बोललो की इट शुड नॉट बी अलाउड बिकॉज इट विल मेंटली अफेक्ट द पीपल्स लाईफ, बिकॉज यू वोंट गेट एनी टाइम टू सर्व्ह हिज फॅमिली अँड मेंटल स्ट्रेस वगैरे, असे काही पॉईंट्स वगैरे मी सांगितले. मी माझे मुद्दे वगैरे सांगितले आणि 15 ते 20 मिनिट पर्यंत आमची GD झाली. आणि त्या GDच्या बॅच मधनं आय थिंक फक्त आउट ऑफ 10 or 11 ओनली 2 पीपल्स त्यांचे सिलेक्शन झाले होते. आणि त्यामध्ये तू होता? हा, त्यामध्ये 11 पैकी 2. आणि हा सगळा झूम वर झालेला पार्ट होता सगळा. ओके, ग्रुप डिस्कशनचा पार्ट झूम वर झालेला होता. बरं, त्या पुढे जाऊन तुमचा इंटरव्ह्यू हा झालेला आहे बिलकुल. आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये नेमकं आता स्टार्टिंग पासून सांगा, कारण की विद्यार्थ्यांना एखादी मेन्स IBPS PO ची असेल, IBPS AFO स्पेशलिस्ट ऑफिसरची असेल किंवा SBI PO पण असेल, जिथं जिथं इंटरव्ह्यू आहे, NICL AO सारख्या एक्झामला असतील, तर त्या इंटरव्ह्यूची भीती पण खूप जणांना असते. इंटरव्ह्यूच्या बाबतीत आपण थोडं डिटेलमध्ये बोलू. नेमकं तुमचा इंटरव्ह्यू पहिले तर किती मिनिट झाला? माझा इंटरव्ह्यू झाला होता ऑलमोस्ट 20 to 25 मिनिट्स पर्यंत. 20 to 25 मिनिट्स. ओके, त्यामध्ये सिक्वेन्स वाईज तुम्हाला कोणते कोणते क्वेश्चन विचारले होते? स्टार्टिंग मध्ये ऍक्च्युअली माझा इंटरव्ह्यू जो होता ना तो 3 पार्ट्स मध्ये डिवायडेड होता. फर्स्ट पार्ट मध्ये बेसिक डिटेल्स तुमचे, स्वतःच्या बाबतीत जनरल इंट्रोडक्शन आणि तुमचं बेसिक एज्युकेशन बॅकग्राऊंड, आणि त्याच्यानंतर थोडा HR चा पार्ट होता, आणि त्याच्यानंतर थोडा टेक्निकल क्वेश्चन्स, आणि लास्ट मध्ये ते रिलोकेशन वगैरेचा पार्ट विचारला होता जॉब लागल्यानंतर. जॉब लागला. ओके, मग आता त्यातला फर्स्ट पार्ट जो होता की तुमच्या बाबतीत, तर तो क्वेश्चन जो विचारलाय की टेल मी अबाउट युअर सेल्फ वगैरे, त्या बाबतीत तुम्ही इन्फॉर्मेशन जी सांगितली त्यावर तुम्हाला रिक्वेश्चन्स कोणते आले? हो, आता जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की माझं ग्रॅज्युएशन चेन्नईमध्ये झालेलं, तर त्यांना मला सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन विचारला की तू महाराष्ट्राचा आहेस, तू तिथं कसं एज्युकेशन तुझं झालं? तर मग मी इंट्रोडक्शन मध्ये हे पण सांगितलं की माझे पप्पा CISF मध्ये आहेत, तर आम्हाला म्हणजे रिलोकेट करायला लागते हर 4 वर्ष. तर तेव्हा मी तिथं चेन्नईमध्ये होतो. ओके, तर मग म्हणून माझं ग्रॅज्युएशन तिथं, पोस्ट ग्रॅज्युएशन तिथं, स्कूलिंग तिथं. तर हे आन्सर मी दिलं होतं इंटरव्ह्यू मध्ये. साहजिक आहे की एज्युकेशन आपलं चेन्नईमध्ये दिसतंय आणि आपण महाराष्ट्रातून आहे, तर मग ते विचारतील की आपलं लोकेशन चेन्नई होतं, तर मग पुन्हा जॉबला काही प्रॉब्लेम, ह्या पण गोष्टी. अजून काही असे क्वेश्चन आलेत का तुम्हाला की पर्सनल तुमच्या बाबतीत किंवा वडिलांच्या जॉबच्या बाबतीत, CISF मध्ये जे जॉबला होते त्या बाबतीत काही त्यांनी रिक्वेश्चन केले? हो, केले होते. त्यांना मला विचारलं व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CISF. ओके, तर मी सांगितलं सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस. यस. तर मग नेक्स्ट क्वेश्चन लगेच त्यांनी मला विचारलं की व्हॉट इज द वर्क ऑफ CISF. ओके, की नेमका रोल काय आहे,
डिटेलमध्ये गेले थोडं डिटेलमध्ये गेले. मग त्यांना मी रोल पण सांगितला, डोमेस्टिक प्लेसेसला, पोर्ट्सला वगैरे वगैरे तिथं प्रोटेक्शन वगैरे द्यायचं काम असतं आणि रिलोकेशन करायला लागते, ते सगळं सांगितलं त्यांना. आणि त्याच्यानंतर एक क्वेश्चन जो प्रिपेअर्ड होतो मी, की करंटली तुमच्या CISFचा DG कोण आहे. ओके, तो एक क्वेश्चन तो ऍक्च्युअली करून गेलो होतो मी. तर राजविंदर सिंग भाटी मी सांगितलं होतं त्यांना. बघा, एक साधी गोष्ट लक्षात घ्या की आपण फॅमिली बॅकग्राऊंड सांगत असताना वडिलांच्या बाबतीत जॉब आहे हे सांगतोय. CISF सारखा जॉब आहे, मग त्याच्या रिलेटेड त्याचे हेड्स किंवा डिटेल माहिती, लॉंग फॉर्म ह्या बाबतीमध्ये माहिती आपल्याला असणं एक्सपेक्टेड आहे, कारण की आपण ते जाऊन सांगणार आहे इंटरव्ह्यूमध्ये. त्या बाबतीतच एक मला आठवते की मी एक रील बनवला होता, मला वाटते 2022-23 मध्ये CISFची ॲड आलेली होती. तर तो पण CISF माझ्या माइंडमध्ये चालत होती की मी कुठं असं बोललेलो होतो किंवा व्हिडिओ घेतलेला होता. तर CISFची एक ॲड आलेली होती जी मिळती जुळती आपल्याच पॅटर्नला असते. तर अशा पण ॲड आहेत की ज्याच्यामध्ये पण आपल्याला चांगला जॉब भेटू शकतो. तर हे CISF तेजसच्या वडिलाच्या जॉबवरून मला आठवलेलं. ठीक आहे, त्यापुढे जाऊन हा झाला तुझ्या रिलेटेड पार्ट. एज्युकेशनल बॅकग्राऊंडवर कोणते क्वेश्चन आले? आता मेन एज्युकेशन बॅकग्राऊंडवर त्यांना मला सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन केला की तुझं कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं, तर तुला बँकिंग फील्डमध्ये कशाला आहे. बरोबर आहे. तर हा जो फर्स्ट क्वेश्चन होता. तर मग तेच आन्सर वगैरे मग मी सांगितलं की ॲक्च्युली म्हणजे माझं असा म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर मी ॲक्च्युली बँकिंगचं प्रिपेअर करत होतो. आणि मग त्यांना प्रॉपर आन्सर दिलं होतं मी की फेडरल बँक इज अ प्रायव्हेट बँक अँड इट प्रोव्हाइड्स गुड ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज अँड प्रोव्हाइड्स अ गुड सॅलरी पॅकेज. म्हणजे ते सगळेच पॉईंट्स वगैरे त्यांना मी सांगितले होते या आन्सरसाठी. आणि मग नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी मला विचारलं की तू म्हणजे कसं कॉन्ट्रीब्यूट करशील, तुझी हे डिग्री कसं कॉन्ट्रीब्यूट करणार आम्हाला जॉबसाठी तुझं हे डिग्री जे तू केली त्याचं बँकमध्ये काय रोल. तर त्याच्यात पण त्यांना मी आन्सर सांगितलं की सर, ॲज आय कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन, तर there I have been taught of complex data structures and data solving techniques. So ultimately I am going to use those things because problem solving skills and that things will be ultimately going to help me in the bank. तर मी ते तसा एक जनरल एक सिंपल आन्सर दिला होता त्यांना. बरं, आणि हा ॲक्च्युअल क्वेश्चन स्टार्टिंगला विचारायला पाहिजे होता की पॅनलमध्ये मेंबर किती होते नेमके? पॅनलमध्ये मेंबर 3 होते. आणि मला 2 क्वेश्चन करत होते पॅनल, आणि एक पॅनल होता ज्यांना मला काहीच क्वेश्चन नव्हतं केले, फक्त ऑब्झर्व करत होता. ऑब्झर्वर म्हणून. आणि त्यामध्ये लेडी मेंबर वगैरे होते का? ओके. त्यानंतर त्यांनी तुला जसं तू उत्तर सांगितलं की फेडरल बँकेच्या बाबतीत, मग स्पेसिफिक फेडरल बँकेच्या बाबतीत तुला काही क्वेश्चन विचारले गेले का इंटरव्ह्यू? हो, मग जसंच मी त्यांना फेडरल बँकेच्या बारेमध्ये सांगितलं, तर मग तिथनं पुरा इंटरव्ह्यू माझा फेडरल बँकच्या बारेमध्ये शिफ्ट झाला. तर त्यांना मला विचारलं की व्हॉट डू यू नो अबाउट फेडरल बँक. आता फेडरल बँकची एक्झाम होती आणि इंटरव्ह्यू त्याचा होता, तर मी ऍक्च्युली त्याचं सगळं पाठ करून गेलो होतो. त्यांचा क्वार्टर 2चा पण रिझल्ट आला होता रिसेंटली. तर मग मी तो पण लिटरली पुरा हे करून गेलो होतो. त्यांना पुरा अनालाइज करून गेलो होतो सगळं वर्ड टू वर्ड. तर त्यांनी विचारलं की व्हॉट डू यू नो अबाउट फेडरल बँक, टेल मी. तर मी सांगितलं सर, फेडरल बँक इज अ प्रायव्हेट बँक and one of the top growing banks and got a bankers award in 2023. ते बेसिक्स डिटेल सांगितले आणि मग हेडक्वार्टर्स वगैरे सांगितलं त्यांना कुठे आहे काय आहे. आणि मग त्याच्यानंतर ठीक आहे 4-5 गोष्टीनंतर त्यांना मला एक क्वेश्चन विचारला की हु इज द करंट गव्हर्नर ऑफ आरबीआयचं गव्हर्नर विचार. तर मी विचारलं मॅम इट्स मिस्टर शक्तिकांत दास. मग तिने मला विचारला मॅमनी की who is the MD and CEO of फेडरल बँक रिसेंटली. तर तो चेंज झाले होते सर. तर ते KVS मनियन सर होते. तर त्याच्या अगोदर श्याम श्रीवास्तव सर करून एक होते, त्यांना रिप्लेस केलं. आता हे मी करंट अफेअर्स मध्ये वाचलेले हे वाला पॉईंट, बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस अपॉइंटमेंट्स मध्ये हे वाचलेलं होतं. तर तसं पण वाचून गेलो होतो, कारण की फेडरलचं MD आणि CEO वगैरे वाचूनच गेलो होतो मी. आणि त्याच्यानंतर मग आरबीआयचं विचारलं होतं. त्याच्यात मग विचारलं मला की हाऊ मेनी डेप्युटी गव्हर्नर्स आर देअर इन आरबीआय. तर आय सेड मॅम इट्स 4. तर मॅमने मला विचारलं कॅन यू नेम दोस विचारले पुढे. तर मग मला ऍक्च्युली तेव्हा 4चे आठवत नव्हते, नाव आठवत नव्हते. मी म्हटलं मॅम ॲज ऑफ नाव आय एम ओनली एबल टू रिमेंबर 2. कॅन आय टेल दोस. तर म्हटलं मग ओके. तर मग मी सांगितलं मॅम इट्स मायकल डी पात्रा अँड राजेश्वर राव, तसं म्हटलं होतं. आणि मग तिने म्हटलं ओके. मग नेक्स्ट क्वेश्चन्सवर शिफ्ट झालं. म्हणजे तुझा साधा क्वेश्चन एक फेडरल बँकेपासून चालू झालेला,
त्याच्या MD CEO रिसेंट अपॉइंटमेंट, त्याच्यावरून आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आणि त्यांचे नाव, आरबीआयचा गव्हर्नर कोण इथपर्यंत गेला. आणि IDB जसं तू बॅच मध्ये पण सांगितलं होतं की फेडरल बँकेच्या रिझल्टच्या बाबतीत पण तू काहीतरी सांगितलं होतं त्यांना आणि काहीतरी तुला क्वेश्चन आलेला होता. हो, जसं मी म्हटलं की मी फेडरल बँकचा Q2 चा रिझल्ट आला होता तेव्हाच, म्हणजे 2-3 दिवस आधी त्याच पिरियडमध्ये, तर त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश झाला होता तो. तर ते त्याच्यात म्हणजे कसं एक बॅलन्स शीट सारखं असतं, त्याच्यात सगळं टोटल बिझनेस, टोटल प्रॉफिट वगैरे, प्रॉफिट लॉस ते सगळं असतं. मग ते सगळं वाचून गेलो होतो. तर मग आता मॅडमनं मला जसं हे RBI वाला पाठ खतम झाला त्याच्यानंतर हे क्वेश्चन स्टार्ट केले. तर मॅडमनं मला सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन विचारला की व्हॉट इज द करंट शेअर प्राइस ऑफ फेडरल बँक. शेअर प्राइस. ओके. आता माझ्याकडे माझे नोट्स नाही आहेत, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं. आता फर्स्ट क्वेश्चनच मी तो प्रिपेअर करून केला होता. तो माझ्याकडे न्यूजपेपर रीडिंग मधून होता का तू जे अनालाइज केलं? नाही, अनालाइज केलं मी त्याच्यामध्ये. फेडरल बँकेची माहिती, फेडरल बँकेची माहिती काढताना तर मी सांगितलं मॅम इट्स 201.6 रुपीज. ओके. तर मॅडम आता म्हणजे कसं मी पहिले गुगल केलं होतं, तर पहिले गुगलवर 186.6 आला होता. फ्लक्च्युएट होतं. मग मी एक दिवस आधी मला वाटलं की अपडेट झाला असेल, तर मी एक दिवस आधी डबल चेक करून गेलो होतो. तर 201.6 होता. तर मग मला ते हेल्प झाली. म्हणजे मॅडमनं मला मग नेक्स्ट क्वेश्चन विचारलं की डू यू नो द प्रिव्हियस वन whether it has gone down or up. तर मग म्हटलं मॅम लास्ट टाइम when I saw it was 186.6. ओके. तर हे ते एक्सपेक्ट नव्हते करत की मी सांगणार किती रेट होता. ठीक आहे, हे पण मी सांगणार ते एक्सपेक्टेड नव्हते, ते शॉक झाले होते इंटरव्ह्यू. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना मला विचारलं की व्हॉट इज द टोटल बिझनेस ऑफ द बँक. तर मी म्हटलं ॲज ऑफ Q2 त्यांना एक्झॅक्ट आकडा सांगितला मी 3,87,000 crores. टोटल प्रॉफिट क्वार्टरली प्रॉफिट ॲज ऑफ Q2 इट्स 3,87,000 crores. म्हणजे ते रिपोर्टमध्ये हे लिटरली सगळं वाचून गेलो होतो मी, पुरा लाईन टू लाईन पुरं वाचून गेलो होतो. मग टोटल बिझनेस वगैरे विचारला आणि मग बँकचं हे विचारलं होतं मला, म्हणजे काय अवॉर्ड्स वगैरे भेटलेत का बँकला. मग तेच बँकर्स अवॉर्ड 2023 वगैरे सांगितलं, मोस्ट इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इयर, ते सगळं हे सांगितलं होतं मी मॅडमला. बघा, एक साधी गोष्ट लक्षात घ्या की आपण कोणत्या बँकेचा फॉर्म भरलाय, प्रायव्हेट बँकेचा फेडरल बँक आहे किंवा कुठली IDBI बँक आहे, NIACL सारखी इन्स्टिट्यूट आहे, SIDBI आहे, नाबार्ड आहे. तर तेजस एक आपल्या पुढे एक असं उदाहरण आहे की त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये आलेले क्वेश्चन्स लक्षात घेतलं तर त्या फेडरल बँकेच्या विषयी इन डिटेल की शेअर प्राइस काय आहे, त्याचा क्वार्टरली प्रॉफिट किती होता, आधीची प्राइस किती होती, हे सगळ्या डिटेल गोष्टी जर विचारल्या जाऊ शकतात एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये. इन डिटेल इतक्या जाण्याचा, आणि जसं त्यानं सांगितलं की 20 ते 25 मिनिट इंटरव्ह्यू चालला, याचा अर्थच हा आहे की पॅनलला तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि इन डीप तुमच्यामध्ये ते वेळ इन्व्हेस्ट करता. याचा अर्थ तुम्हाला ते कॅन्डिडेट म्हणून नाही तर त्यांचा एम्प्लॉई म्हणून बघतायत. तर ते तेवढ्या डिटेलमध्ये जातील, खोलापर्यंत जातील की खरंच याला नॉलेज आहे का, वरचं वर वाचून आला. तर बाकीच्यांना एक चांगला याच्यातून लेसन घेतला पाहिजे की जर आपण एखाद्या इन्स्टिट्यूटच्या इंटरव्ह्यूकडे जात असेल किंवा त्याची एक्झाम जरी देत असेल तर त्या इन्स्टिट्यूटच्या बाबतीत आपल्याला डिटेल माहिती असणं गरजेची आहे, ज्याच्यामध्ये त्याचं इस्टॅब्लिशमेंट पासून ते सगळ्या गोष्टी आपल्याला, त्याचे MD CEO असतील, त्याचा क्वार्टरली रिझल्ट जर आलेला असेल, त्याच्या प्राइसेस असतील, प्रॉफिट असेल, लॉस असेल, या सगळ्या इन डिटेल गोष्टी आपल्याला वाचून जाणं खूप गरजेचं आहे. नाहीतर याच्यातल्या काही गोष्टी जर आपण नाही सांगू शकलो तर ते थोडा बॅड इम्पॅक्ट पडू शकतो. पण इन डिटेल जेव्हा तू ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील तर निश्चितच तो पूर्णच्या पूर्ण पॅनल थोडा तुझ्यात सगळ्या गोष्टी ऐकून थोडा शॉक पण झाला असेल की त्यांनाही एक्सपेक्टेड नसेल की इन डिटेल मध्ये तू सांगशील. ते सगळ्यांना एक थोडं लेसन घेण्यासारखं आहे. बरं, याच्या पुढे येत असताना अजून इंटरव्ह्यू मधला काही वेगळा अनुभव? अजून ते सगळं झाल्यानंतर म्हणजे स्टॅटिक बँकिंगचे पण 1-2 क्वेश्चन मला विचारले होते, व्हॉट इज NPA वगैरे. आता हे सगळे जे क्वेश्चन आहेत हे लिटरली आम्ही जे क्लासमध्ये केलेले आहेत GA चे, जे इथं शिकवलेलं आहे, फक्त ते जर करून गेले ना ते इंटरव्ह्यू मध्ये, रेग्युलर बॅचेसचे क्वेश्चन, म्हणजे जे स्टॅटिक बँकिंग शिकवलं त्याच्यामधनच डायरेक्ट क्वेश्चन्स, बेसिकचे डायरेक्ट क्वेश्चन्स, म्हणजे NPA काय, बँकिंग ओम्बुड्समन काय, ते सगळे क्वेश्चन्स 3 क्वेश्चन मला बेसिक स्टॅटिक बँकिंगचे विचारले होते. बरं, आणि तुला असा क्वेश्चन काही विचारला नाही का, कारण की तू चेन्नईच सांगतोय तुझं ग्रॅज्युएशन वगैरे शिक्षण झालेलं, तर तुला असं विचारलं नाही का की फेडरल बँक जॉईन झाल्यानंतर तुला अदर स्टेटमध्ये वगैरे जॉब दिला तर त्याचा काही प्रॉब्लेम येईल, जॉब लोकेशन आम्ही शिफ्ट केला तर असा काही तुला क्वेश्चन आला होता का? आणि यस तर मग त्याला तू काय टॅकल केलं? तर हा होता माझा इंटरव्ह्यूचा लास्ट क्वेश्चन की सगळं झाल्यानंतर मला एक सरनं मला विचारलं की आम्ही तुला जर रिलोकेट केलं तर तुला प्रॉब्लेम आहे का.
तर मी असा हो म्हणणार होतो, सॉरी मतलब नो म्हणणार होतो की आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. तर सरनं मला म्हटलं की तू नो नको म्हणू, कारण की इंटरव्ह्यू मध्ये सगळेच नो म्हणतात, तुम्हाला एक हा. मग मला नंतर मग सरनं म्हटलं की मला मेल्स येतात स्टुडंटचे की सर माझं घरी आहे, हे आजारी आहे, तो आजारी आहे, मला इथं माझ्या होम पोस्टिंग पाहिजे, असे आम्हाला मेल्स येतात की प्रॉब्लेम. तुम्हाला म्हणते की एक असा रिझन दे, सॉलिड रिझन दे की या क्वेश्चनचा आन्सर म्हणजे तो अवॉइड करेल की मला शिफ्टिंग नको, याच्यासाठी रिझन. ओके. तर मग त्यांना मी सांगितलं सर ॲज आय सेड इन इंट्रोडक्शन दॅट माय फादर इज इन सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस, सो एव्हरी 4 years वी नीड टू रिलोकेट आवर सेल्फ. यस, वडिलांचा CISF मध्ये जॉब आहे तर त्यांचं पण बदली कंटिन्यू होत असेल, कारण की सेंट्रल पोलीस मध्ये आहेत माझे पप्पा, तर मग आम्हाला दर 4 वर्षी रिलोकेशन करावं लागतं. तर मग मी तेच सांगितलं त्यांना की सर मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून रिलोकेशनच करत आहे, आधीपासूनच. हा. तर मग मी म्हटलं सर आय डोंट थिंक आय विल बी हॅव्हिंग एनी इश्यूज रिगार्डिंग रिलोकेशन. So if you are giving me any relocated place, I would be happily going there. बस जनरली तुला विचारण्याचं मे बी रिझन असं असेल की इंटरव्ह्यू पॅनल पुढे जॉब लागावं म्हणून आपण एखादा कॅन्डिडेट त्या प्रेशर मध्ये हो म्हणून टाकतो की हो मला काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांचं म्हणणं होतं की तू ऑनेस्ट उत्तर दे की असं तुझं काही रिझन असेल खूप स्ट्रॉंगली की कोणतं मेडिकल इमर्जन्सी किंवा काही कुठलंही रिझन की त्या रिझनमुळे नाही सर मला शक्य नाहीये, हे जरी त्यांना सांगितलं तरी त्यांना चालणार होतं. पण तुझ्याजवळ इतकं स्ट्रॉंग उत्तर होतं की CISF मध्ये वडील आहेत, लहानपणीपासून 4-4 वर्षाला बदली होते, तर रिलोकेट होण्यासाठी त्याला काही प्रॉब्लेम होता आणि त्याला एक्सप्लोर करण्याचा तो स्कोप पण होता. यस. त्याच्या पुढचा क्वेश्चन म्हणजे तुला जॉब लोकेशन कोणतं भेटलं? आता माझं करंटली कर्नाटकामध्ये जॉब लोकेशन भेटलं. 2 दिवस आधी ऑफर लेटर आलं मला कर्नाटकामध्ये विजयापुरा करून एक जॉब, म्हणजे अजून एक्सप्लोर करण्याचा एक चान्स दिला फेडरल बँकेने. हो राईट. बरं, आता फेडरल बँकेमध्ये जॉईन होण्याआधी तुझं जे काही कॉल लेटर आहे, ऑफर लेटर, ते तुला भेटलंय का? हो सर, ऑफर लेटर भेटलेलं आहे आणि त्यामध्ये तुला सॅलरीच्या डिटेल आलेल्या असतील मे बी. तर सगळ्यांना आपण जसं थंबनेलवर सांगितलेलं आहे की बॅच चालू असताना 15 लाखाचं पॅकेज, तर हे खरंच आहे का? नेमकं तुला त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? हो सर, हे खरंच आहे, कारण की मला 2 दिवस आधी जेव्हा आलो होतं तेव्हा मी पण एक्सपेक्ट नव्हतं केलं की 15 लाखचं पॅकेज देतील. ओके. तर म्हणजे जसं खाली स्क्रोल केलं तर सगळ्यात पहिले सॅलरी आणि ते जॉब लोकेशन कुठे आहे तेच बघितलं. जॉब लोकेशन बघितलं, ठीक आहे. मग त्याच्या खाली सॅलरी जेव्हा मी बघितली तर मी पण शॉक्ड होतो, कारण की सॅलरी पर मंथ 93,806 रुपीज. ओके. असं होतं. आणि त्याच्यात पुन्हा अलाउन्सेस त्याच्यात पुन्हा अलाउन्सेस वगैरे पण ऍड आहेत, HRA वगैरे जे पण आहेत, HRA आणि स्पेशल अलाउन्स, डिअरन्स अलाउन्स वगैरे वगैरे, आणि पेट्रोल वगैरेचे पण पैसे ते रिक्लेम करू शकतात. हा, आणि ते सगळे अलाउन्सेस वगैरे पण आहेत. येस. ओके. 93,000 जे सांगितलेलं आहे अराउंड मंथली, त्याच्यात बाकीच्या पर्स आणि अलाउन्सेस ऍड होऊन मी स्वतः पण त्याचा जो काही PDF आलेला पार्ट होता तो चेक केला होता. तर शेवटी सगळ्यात त्यांनी इन डिटेल दिलेलं आहे 15 लाख आय थिंक, पुढे काहीतरी अमाऊंट 15,15,000 समथिंग, 15,000 असं ते इयरली पॅकेज आहे, जे की एक बॅच चालू असताना कुठलीही पूर्ण तयारी झालेली नसताना मध्येच एखादा फॉर्म येतो, आकाश सरांचा तो व्हिडिओ बघतो, नोटिफिकेशन आलेला, आणि तो अप्लाय करतो, आणि सोबत फक्त जी बॅच चालू आहे त्याचं प्रॉपर प्रिपरेशन इन द सेन्स आपण आलेल्या विद्यार्थ्यांना हेच सांगत असतो की बॅच चालू आहे तर आपण टाईप वाईज, टॉपिक वाईज होमवर्क, शिकवलेला कन्सेप्ट क्लिअर करणं असेल, त्यानंतर क्विजेस देणं असेल जे की तेजसनं प्रॉपरली दिल्या, त्यानंतर सोबत जनरल अवेअरनेसचे आपले डे 1 पासून जे स्टॅटिक्सचे लेक्चर होतात, बँकिंग अवेअरनेसचे होतात, हा सगळा पार्ट त्यानं तो सतत कंटिन्यू ठेवला, जे की आपण सतत ते सांगत असतो की हा पार्ट आपण आधीपासून बनवून ठेवला तर एखाद्या येणाऱ्या कोणत्याही सिंगल एक्झामसाठी किंवा मेन्स असेल आपली प्री क्लिअर झाल्यानंतर तर त्याच्यासाठी आपल्याला बिलकुल कामी देतो. म्हणजे सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत करणे एवढाच पार्ट तेजसने वेगळा केला अदर दॅन त्या बॅचच्या स्टुडंट किंवा बाकी पण विद्यार्थ्यांपेक्षा, आणि त्याचा रिझल्ट आपल्या पुढे आहे. बरं, यापुढे आता जॉईन झाल्यानंतर लोकेशन कुठलं सांगितलं तुम्ही? कर्नाटक. आता जॉईन झाल्यानंतर पुढे तुमची आता लाईफमध्ये अजून काय अपेक्षा आहे का, मग या जॉबवर सॅटिस्फाय राहायचं आहे? ऍक्च्युली कसं आहे सर, म्हणजे आता मी जॉईन करत आहो बँक, आणि म्हणजे पुढे म्हणजे माझे टार्गेट्स असे आहेत की मी पुढे जाऊन म्हणजे 2 वर्षानंतर या 3 वर्षानंतर RBI ग्रेड बी सारखे एक्झाम्स टार्गेट तयारी, RBI ग्रेड बी, हो, म्हणजे मोठे एक्झाम जसे RBI ग्रेड बी, CIT ग्रेड ए वगैरे वगैरे. राईट. तर मग ते टार्गेट एक आहे माझ्या मनात. ओके. बघा, तेजस इंगळेचं एक आपल्या पुढं खूप मोठं उदाहरण आहे. हे बँकिंगची तयारी करणाऱ्या सगळ्या ॲस्पिरंटसाठी जे की आत्ता बॅचेसमध्ये आहेत किंवा इथून पुढं कुठल्याही बॅचेसमध्ये जॉईन होणार असतील, तर
डे 1 पासून आपण जर नियमित अभ्यास केला, फॅकल्टीजने सांगितलेल्या गोष्टी आपण वेळोवेळी केल्या, छोटासा पार्ट आपला डेडिकेटेड आहे बॅच संपल्यानंतर घरी गेल्यानंतर जो होमवर्कचा पार्ट करणे असेल, न्यूजपेपर रीडिंग असेल, बॅचमध्ये झालेला पार्ट रिव्हिजन करणं असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या जर आपण तंतोतंत केल्या तर आपल्याला बिलकुल बॅच चालू असतानाही जॉब लागू शकतो. त्याला गरज नाही की आपल्याला 2-3 वर्ष इन्व्हेस्टच केले पाहिजे. खूप साऱ्या अशा ॲड येतात, जसं की आपण बॅचमधल्या विद्यार्थ्याकडून अंडर ग्रॅज्युएट आत्ताच नाबार्ड अटेंडंटची ॲड आलेली होती, ती पण अप्लाय करून घेतली. असे खूप विद्यार्थी असू शकतात की नाबार्ड सारख्या ज्या रिक्रुटमेंट येतात अटेंडंट किंवा RBI अटेंडंट, तर अंडर ग्रॅज्युएट असताना पण जर आपला बॅचमध्ये चांगला अभ्यास आहे तर अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना पण ती बॅच चालू असताना जॉब लागू शकतो. तर हे भरपूर शिकण्यासारखं आहे. शेवटी फक्त स्टुडंट जे तुला आता ऐकतायत की हे बॅच चालू असताना जॉब लागला, त्यांना तू काय एक मार्गदर्शन किंवा एक कोणता लेसन हे तुझ्याकडून देशील जेणेकरून त्यांनी त्यांच्या प्रिपरेशनमध्ये पुढे जावं आणि त्यांनाही तुझ्यासारखा जॉब लागावा? तर चांगलं, थँक्यू सर हा क्वेश्चन विचारासाठी. हा क्वेश्चन पण मला खूप स्टुडंट्स विचारतात की तुम्ही बॅच चालू असताना कसं केलं, कसं म्हणजे कसं टार्गेट केली एक्झाम आणि कसं क्लिअर केलं. तर तेच आन्सर माझा तोच आहे, जे फॅकल्टीज तुम्हाला जे सांगत आहे डे 1 पासून की क्विज करा, स्कॉन्टमधले बुकमधले क्वेश्चन्स वगैरे करा, हे एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा, बस तेवढंच करायचं आहे. आणि मॉक्स वगैरे स्टार्ट करा देणं जर तुमचा हाफ सिलेबस जर स्टार्ट झाला तर. आणि द मेन थिंग इज कन्सिस्टन्सी. कन्सिस्टंट राहा, म्हणजे जे एक टार्गेट ठेवा की दिवसातून हेच करायचं आहे, म्हणजे 5 पजल म्हटले सरांनी तर 5 पजल डेली करायचेच म्हटलं, तो टार्गेट घेऊन चाला. आणि बाकीचं फॉर्म फिलिंग, ज्या फॉर्मसाठी तुम्ही इलिजिबल आहात तो 100% फॉर्म भरायचाच आहे, त्याला जाऊ नको. प्रिपरेशनच्या आधी तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की आलेला कोणताही फॉर्म ज्याच्यासाठी आपण इलिजिबल आहे तो भरणे ही प्रायोरिटी असली पाहिजे. कारण की अभ्यास हा कंटिन्यू चालूच असतो. पण माझी बॅच जॉईन झाली, जर तेजसचंच उदाहरण घेतलं की मी आत्ताच बॅच जॉईन केली, अराउंड सप्टेंबर महिन्यामध्ये आलेली ॲड होती, जून 24ची त्याची बॅच होती, 24 जून, म्हणजे ऑलमोस्ट जुलैची बॅच. जुलै ऑगस्ट 2 महिन्याचं प्रिपरेशन केल्यानंतर एखादा विद्यार्थी मनातल्या मनात म्हणू शकतो की अरे माझी आत्ताच बॅच चालू झाली, मी फॉर्म कशासाठी अप्लाय करू, मला तर काय जॉब लागणार नाही. जर तीच मेंटॅलिटी तेजसची असती तर आज त्याला हा जॉब लागलेला नसता. तर त्यामुळे सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपण इलिजिबल असलेल्या सगळ्या एक्झामला आपण अप्लाय केलं पाहिजे, जेणेकरून सतत TCS आयॉनच्या जर सेंटरला आपण गेलो तर ती भीती आपली मनातून निघून जाईल आणि इन बिटवीन आपल्याला एखादा चांगला जॉब लागू शकतो. तर ते आपल्याला तेजसच्या उदाहरणावरून लगेच लक्षात यायला पाहिजे. बरोबर तेजस? हो सर. यस. तर आपण या इंटरव्ह्यूमध्ये इथं थांबणार आहोत. तेजसला त्याच्या पुढच्या जॉबसाठी, पुढच्या आयुष्यासाठी आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा. बाकी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ इन्स्पिरेशनल असलाच पाहिजे आणि त्यानं सांगितलेल्या सगळ्या गोष्टीला आपण फॉलो करून जिथं इलिजिबल आहे त्या सगळ्या फॉर्मला आपण अप्लाय केलं पाहिजे. हा मनात भाग न ठेवता, डाऊट न ठेवता की माझी बॅचच झाली नाही, माझा अभ्यासच झाला नाही, हा पार्ट होत राहतो, चलत राहतो. सगळ्या फॅकल्टीच्या मार्गदर्शनातून आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्या करणे आणि फॉर्म अप्लाय करणे एवढा जरी पार्ट केला तर नक्कीच तेजसच्या ठिकाणी आपण असू शकता आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचा पण आपल्याला योग येऊ शकतो. तर सध्या आपण या इंटरव्ह्यूमध्ये थांबणार आहोत. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.